ह्याच्यामध्ये राज्यसभेवर आहेत त्यांनी कधीही सामान्य लोकांच्या बाजूने आवाज उठवताना आपण बघितलं नाही, जेवढा आवाज हा डॉक्टर अमोल कोल्हेंनी उठवलेला आहे। एखाद्या चांगल्या विचाराला लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, यांचा खरा विचार, खऱ्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत येण्यासाठी ते प्रामाणिकपणे तिथं कलाकार म्हणून प्रयत्न करतात। आणि ते प्रयत्न करत असताना लोकांचा, महाराष्ट्राचा आवाजसुद्धा जर पार्लमेंटमध्ये ते उचलत असतील तर ठीक आहे, तुम्ही सेलिब्रिटी त्यांना म्हणा, पण ते खऱ्या अर्थाने जसा खासदार असावा तसे ते खासदार आहेत। आणि लोकांचा विश्वास हा डॉक्टर कोल्हेंवर आहे। त्यामुळे नेत्यांनी बोलून कोणाची किंमत कमी होत नसते, लोक पाठिंबा देत असतात, त्यालीच किंमत वाढत असते, जे डॉक्टर कोल्हेंची आहे। मला सांगता येणार नाही दादा डिस्टर्ब आहेत का नाही आहेत, पण महाराष्ट्रातली जनता नक्कीच डिस्टर्ब आहे या सगळ्या वातावरणाला बघितल्यानंतर। आणि महाराष्ट्राची डिस्टर्ब जनता जी आहे, जे वातावरण राजकीय असू नाही तर सामाजिक आणू, जे कलुषित काही विचारांनी केलेलं आहे ते सरळ करण्याचं आणि एक वातावरण चांगलं करण्याची जरूरत आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत। फक्त एकच आहे की अनेक असे आमदार जे आता अजितदादांच्या पार्टीबरोबर गेलेले आहेत ते आता भाजपच्या चिन्हावर लढायचं का काय असाही विचार करत आहेत। आणि त्याचं प्रतिनिधित्व काही दादांबरोबर असणारे नेते करतात अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे काही आमदार हे कुठंतरी भाजपच्या चिन्हावर लढायला इच्छुक आहेत आणि काही आमदार लोकसभा झाल्यानंतर परत एकदा पवार साहेबांकडे यायला इच्छुक आहेत। त्यामुळे लोकसभा झाल्यानंतरच आपल्याला कळेल विधानसभेचे इलेक्शन कशा होते। यालाच धरून एक प्रश्न आहे दादा, काल अमोल कोल्हे असं म्हणाले, निलेश लंकेंना त्यांनी खुली ऑफर दिली की आमच्या सोबत येऊन तुतारी वाजवा, तर वळसे पाटील म्हणतात की याबाबत निर्णय अजित पवार घेतील। लंकेंचं नाही तुमचं बोलणं झालं किंवा साहेबांसोबत काही बोलणं झालं निलेश लंकेंचं? नाही, मला या बाबतीत सांगता येणार नाही। डॉक्टर कोल्हेंचा नगरला कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथं लंकेंना एक अप्रत्यक्षपणे मदतच करत आहेत। त्यामुळे तिथं जर मदत ही केली जात असेल तर अपेक्षा आहे की विचाराला पक्क राहणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, पण आज त्या बाबतीत काय सांगता येणार नाही। चांगली गोष्ट आहे, हळूहळू सगळ्याच आमदारांच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो हे आपल्याला दिसायला लागतील। फक्त लोकसभा उद्या, मग त्यानंतर आपण बघूया। लोकसभेचे उमेदवार कोणाला द्यायचं, काय द्यायचं हे फक्त साहेब तिथे ठरवत आहे। त्या प्रक्रियेमध्ये मी कुठेही नाही, त्यामुळे त्या बाबतीतली माहिती मला तरी नाही आहे। त्याला कॉन्फिडंट वाटतात अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितले की बारामती आणि शिरूर आमच्यापासून कोणीच शिरूर घेऊ शकत नाही, कारण हा कॉन्फिडन्स आलाय तो साहेबांच्या याच्यामुळे आलाय। पण नेमकं अजित पवारांना हे सगळे चॅलेंज असेल असं वाटतं तुम्हाला ह्या दोन मतदारसंघात? नाही, माझं एकच मत आहे की चॅलेंज सर्वच ठिकाणी असणार आहे आणि फक्त दादांचंच का नाव तुम्ही घेत आहे, भाजपला सुद्धा चॅलेंज आहे। भाजपला चॅलेंज असल्यामुळेच मोदी साहेब गेल्या 3 महिन्यामध्ये 3दा का 4दा येऊन गेलेले आहेत। अमित शहा काल आहेत, आज आहेत, उद्या आहेत। आता मग ह्याच्यावरूनच समजून घ्या की महाराष्ट्राची परिस्थिती BJPला वाटते तेवढी सोपी नाही, म्हणून एवढं लक्ष देऊन आहेत। आणि त्याच्याचबरोबर कालच्या बैठकीला असंही आम्हाला कळतं की फक्त भाजपच्याच नेत्यांना बोलवलं गेलं होतं, कुठल्याही मित्रपक्षाला बोलवलं गेलं नव्हतं। एक कुठंतरी एक संदेश दिला जातो आहे की BJP फक्त त्याच पक्षांना जवळ करते ज्यांची काही प्रमाणात ताकद आज आहे। जशी ताकद संपवली जाते ना, तर कमी होते, त्यानंतर त्या पक्षाला महत्त्व देत नाही। हे रासपच्या बाबतीतसुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे, तसंच बीडचे काही पक्ष आहेत त्या बाबतीतसुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यामुळे ही भाजपची प्रवृत्ती जी आता कुठंतरी मित्रपक्षालाही कळालेली आहे आणि लोकांनाही कळालेले आहे। पण मग भाजपचे तेच नेते हर्षवर्धन पाटील जे आहेत त्यांनी तर थेट मित्रपक्षच मला धमकी देतोय असं पत्र थेट फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनाच लिहिले। आता तुम्ही जर बघितलं तर हर्षवर्धन पाटील साहेब हे BJPमध्ये आहेत। ते कोणाबद्दल बोलत आहेत तर राष्ट्रवादी अजितदादांबद्दल बोलत आहेत। विधानसभेच्या आवारामध्ये शिंदे साहेबांच्या पक्षातले एक मंत्री आणि एक आमदार तिथं भिडले। त्यामुळे हे जे काय चाललं आहे पक्षातल्या पक्षातच त्यांच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाद आहे। हे सगळे वाद बघता लोक यांना सोडून महाविकास आघाडीला नक्कीच मतदान करतील असं आम्हाला वाटतं। आम्ही लोकांची मदत मागतोय, लोक आम्हाला मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि जे